2025 मध्ये इटलीमध्ये प्राडा ह्या कंपनीने एक रॅम्प वॉक करून एक चप्पल तिथे लॉन्च केली आणि किंमत सांगितली 1 लाख रुपये. पण ती चप्पल ही प्राडाची नसून आपली कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल होती. हो, मी बरोबर बोलतोय. कोल्हापुरी चप्पल चक्क त्यांनी लॉन्च केली. ना कुठलं क्रेडिट, ना कोल्हापूरचं नाव, काहीच नाही. बरं, अशा वेळेस आपण शांत बसलं पाहिजे का? बिलकुल नाही. जे कारागीर आहे, ज्यांनी वर्षानुवर्षांपासून ही परंपरा जपलेली आहे, त्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि मग आवाज उठवला आणि मग प्राडाला मान्य करावं लागलं की ही चप्पल कोल्हापूरची आहे. हे क्रेडिट, एफर्ट्स हे सगळे कोल्हापूरचे आहेत, कोल्हापूरमधल्या कारागिरांचे आहेत. आणि मग प्राडाला ते मान्य करावं लागलं आणि मग असं ठरलं की प्राडासाठी चप्पल कोल्हापूरचे कारागीर हे सगळे मिळून बनवतील. बघा, ह्याच्यातनं कॉर्पोरेट मधला खूप इम्पॉर्टंट लेसन आहे. कोलमन यांनी एक थेरी दिली होती PIE नावाची. P म्हणजे परफॉर्मन्स, I म्हणजे इमेज आणि E म्हणजे एक्सपोजर. बऱ्याचदा ऑफिसेसमध्ये पण असंच होतं ना की एक कर्मचारी जबरदस्त काम करतोय, जबरदस्त स्किल्ड आहे, पण हळूच कोणीतरी त्याचं क्रेडिट घेऊन जातं आणि मग ते क्रेडिट घेऊन गेल्यामुळे तो जो बिचारा चांगला काम करतोय त्याला कुठल्याच प्रकारचं एक्सपोजर मिळत नाही, त्याची सॅलरी वाढत नाही, त्याची पगार वाढत नाही. मुळात बऱ्याच ऑफिसेसमध्ये मी बघतो काम कुणीतरी करतंय, क्रेडिट कोणीतरी घेऊन जात आहे. आणि म्हणूनच PIE फार इम्पॉर्टंट आहे. बघा, तुमचा परफॉर्मन्स इम्पॉर्टंट आहे, बिलकुल इम्पॉर्टंट आहे. पण बऱ्याचदा जे तुम्ही म्हणतात ना की मेरा काम ही बोलेगा, मेरा काम ही बोलेगा, अहो काम नसतं बोलत. काम बोलतं, पण त्याच्यासोबत तुम्ही तुमची इमेज आणि एक्सपोजर पण दाखवणं गरजेचं आहे. कधी कधी क्रेडिट उचलणं पण चांगलं आहे, कधी कधी दाखवणं पण चांगलं आहे. मित्रांनो, तुम्ही जर फक्त काम 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 करत असाल आणि तुमची इमेज आणि एक्सपोजर वरती लक्ष नसेल ना, ब्रँडिंग वरती लक्ष नसेल ना ऑफिसमध्ये, तर पॉसिबिलिटी आहे की सगळं काही असूनही तुमची पगार वाढणार नाही. पॉसिबिलिटी आहे की सगळं काही असूनही तुमची ग्रोथ होणार नाही. इम्पॉर्टंट आहे, ऑफिसमध्ये परफॉर्मन्स द्या, काम करा, सगळं ठीक आहे, पण थोडंसं क्रेडिट पण घ्या, इमेज पण बिल्ड करा, एक्सपोजर पण करा, स्वतःची मार्केटिंग करा. नाही तर मग प्राडासारखे लोक येऊन तुमचं क्रेडिट घेऊन जातील आणि तुम्ही बिचारे मागे राहून जाल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये मला सांगा. तुम्हाला पटत असेल तर कमेंट करा PIE.